नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी इरा सेशन 10 बघणार आहोत आणि यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपण या ठिकाणी बघत आहोत. तर स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे द टेबल ऑफ कंटेंट इज टू प्रोव्हाइड अ ॲक्युरेट अँड ambiguous listening of where to locate specific topic, subtopic and important topics. Hence, insert the table of content automatic table 2 in the given document. तर या ठिकाणी स्टार्ट करा. स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी रेफरन्स टॅबला क्लिक करायचे. रेफरन्स नंतर या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंट हा जो ऑप्शन आहे इथे क्लिक करा. त्यानंतर ऑटोमॅटिक टेबल 2 या ऑप्शनला क्लिक करा. हा प्रश्न इथे कंप्लीट झाला. Next question. Footnote and endnotes are used explain, comment on or refer to something in a document. Therefore, insert the footnote for the given document. तर document मध्ये footnote insert करायची. त्यासाठी reference टॅबला इथे क्लिक करा. त्यानंतर insert footnote या ऑप्शनला इथे क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे द स्मार्ट लुकअप पेन विल प्रोव्हाइड डेफिनेशन टॉपिक विकिपीडिया आर्टिकल्स अँड टॉप रिलेटेड सर्चेस फ्रॉम द वेब thus search for the definition of the selected text. तर या ठिकाणी आपल्याला हे जे सिलेक्टेड टेक्स्ट आहे त्याला आपल्याला स्मार्ट लुकअप करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं या ठिकाणी रेफरन्स टॅबमध्ये. त्यानंतर इथे स्मार्ट लुकअप नावाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करा आणि यानंतर इथे डिफाइन वरती क्लिक करा. त्यानंतर लास्ट क्वेश्चन कॅप्शनिंग हेल्प यू ॲड लेबल टू युअर टेबल chart, image, figure, and similar document item. Hence, add the caption to the selected shape as rectangle in the document. तर आपल्याला यामध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यात सॉरी याला आपल्याला कॅप्शन ॲड करायचं आहे या रेक्टँगलला. त्यासाठी रेफरन्स टॅबला इथे क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट कॅप्शन या ऑप्शनला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे जे कॅप्शन दिलंय यामध्ये ही फिगरच्या समोर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ सॉरी आपलं सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट जी होती ती पूर्ण झाली. आता आपण बघूया पुढची टेस्ट, ती आहे सेल्फ पाथ लर्निंग. सुरू करूया. एकूण 4 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. हाऊ कॅन यू ॲड अ फुटनोट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा. ॲक्सेस द रेफरन्स टॅब, क्लिक फुटनोट अँड चूज द इन्सर्ट फुटनोट. तर फोर्थ आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. How can you use Smart Lookup in Microsoft Word to obtain additional information about a selected word or phrase? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. Select the text, reference tab, research and Smart Lookup. First answer is correct. Third question. What is the purpose of the citation group in Microsoft Word? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. It allow you to manage and insert citation and bibliographies in your document. तर याचा आन्सर आहे थर्ड. And last question. What is the main purpose of the caption group in Microsoft Word? तर याचा आन्सर आहे थर्ड. It facilitates and insert and formatting of caption for tables, figure and equation. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट पूर्ण झाली आणि आता आपण बघणार आहोत पुढची टेस्ट, ती आहे गाइडेड डू इट युअरसेल्फ. स्टार्ट करूया. प्रॅक्टिकल प्रश्न आता यामध्ये सोडवायचे तुम्हाला. ओपन द न्यू डॉक्युमेंट, ॲड द टेबल ऑफ कंटेंट, गो टू द रेफरन्स टॅब, देन क्लिक टेबल ऑफ कंटेंट अँड सिलेक्ट द मॅन्युअल टेबल. तर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक टेबल ऑफ कंटेंट इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर वर्ड सुरू करायचे तुम्हाला. स्टार्ट बटनला क्लिक करा. कॉम्प्युटरमधून तुमचं वर्ड हे ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंट दिले त्यावरती क्लिक करा. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर यामध्ये रेफरन्स टॅबला इथे क्लिक करा. इथे आल्यानंतर
टेबल ऑफ कंटेंट या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये भरपूर सारे टेबल ऑफ कंटेंट येतील. यामध्ये कुठलाही एक टेबल ऑफ कंटेंटला क्लिक करा, ओके करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट ऍड अ फुटनोट, सिलेक्ट द फर्स्ट इमेज. नेक्स्ट चूज रेफरन्स टॅब, क्लिक ऑन द इन्सर्ट फुटनोट अँड टाइप मार्केटिंग ॲज द फुटनोट. तर डॉक्युमेंटमध्ये एक इमेज दिलेली आहे, त्या इमेजला मार्केटिंग नावाचं फुटनोट ऍड करायचं आपल्याला. तर यामध्ये इमेज कुठे आहे, तर हे जो फोटो दिसतोय या फोटोवरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली रेफरन्स टॅबवरती क्लिक करा. रेफरन्समध्ये आल्यानंतर इन्सर्ट फुटनोट हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी टाईप करा मार्केटिंग. हे टाईप केल्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न आपला सबमिट नाही झालाय, आपण परत एकदा तोच सोडूया. या ठिकाणी इमेज वरती क्लिक करा, रेफरन्स टॅबला क्लिक करा, इन्सर्ट फुटनोटला क्लिक करा. त्यानंतर इथे मार्केटिंग टाईप करा आणि टाईप झाल्यानंतर इथे सबमिट करा. Next question. In the given document, to mark the occurrence of invoice text, wherever it appears, select the invoice text, go to the reference tab, then select mark entry and click on mark. इनवॉइस या टेक्स्टला आपल्याला मार्क एंट्री करायचं आहे. सर्वात अगोदर आपण इनवॉइस हे टेक्स्ट सिलेक्ट करणार. त्यानंतर रेफरन्स टॅबमध्ये जायचंय. रेफरन्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला मार्क एंट्री नावाचा ऑप्शन दिसेल, यामध्ये क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर मार्क या ऑप्शनला खाली क्लिक करा इथे आणि नंतर इथे कॅन्सल करा आणि सबमिट करा. Next question. In the given document, to add caption text to image, select the middle image and add the caption autumn using reference tab and insert caption. या डॉक्युमेंट मध्ये एक इमेज दिली, त्याला आपल्याला कॅप्शन ऍड करायचं आहे. स्क्रोल डाऊन करा. ही जी मधली इमेज आहे सेंटरची, तर या इमेज वरती एकदा क्लिक करा. त्यानंतर इथे रेफरन्स टॅबला क्लिक करा. रेफरन्स मध्ये आल्यानंतर इन्सर्ट कॅप्शन या ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये कॅप्शन मध्ये टाईप करा ATOM टाईप करा आणि ओके करा. तर अशा प्रकारे खाली कॅप्शन ऍड होईल आणि मग आता सबमिट करा. लास्ट क्वेश्चन आहे, in the given document, to explore the word and its meaning, select the word chemistry and to go to the reference tab, research group, click smart look. तर केमिस्ट्री या वर्डला आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला रेफरन्स टॅब मध्ये जायचंय. रेफरन्स मध्ये गेल्यानंतर इथे स्मार्ट लुकअप या ऑप्शनला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली इथे सबमिट करायचं. अशा प्रकारे आपलं इथे डू इट युअर सेल्फ हे जे प्रॅक्टिकल प्रश्न होते ते पूर्ण झाले. आता आपण करूया एंड एक्झाम. येस मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण बघूया यातली शेवटची टेस्ट, ही आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर यावरती क्लिक करा, त्यानंतर इथे करा स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू आर कंपेअरिंग टू साइट्स टू बाय अ पेन ड्राईव्ह. वन शो रियल कस्टमर रिव्ह्यूज and one has no detail. Which one would you trust more and why? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इट शेअर हॉनेस्ट फीडबॅक. फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, युअर स्कूल रिझल्ट पोर्टल से अनसेक्युअर नॉट HTTP, शुड यू लॉग इन टू चेक युअर मार्क. त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, नो इट्स मे नॉट बी सेफ. Next question, you are told to create a password which is safest. तर थर्ड नंबरचं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे. थर्ड आन्सर इज करेक्ट. And fourth question, your teacher asked you to make a blog about your school science fair. What tool do you need? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, a blogging platform. And fifth question, you want to create a web page to show your art project online. Which language will help you start? That's the correct answer. I second, HTML. And next question, imagine
You are launching a website for young coders club. Which domain will suit best? त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युअर स्कूल इज सेलिब्रेटिंग एन्व्हायरमेंट डे अँड वांट टू क्रिएट अन ईमेल कॅम्पेन. व्हॉट 3 एलिमेंट्स शुड यू इन्क्लूड? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा सेकंड नंबरचं, ग्रीटिंग इमेज अँड कॉल टू ॲक्शन. Next question, you are helping a friend create a secure e-commerce site. What should you add on the site to show it is safe? त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, HTTP in the URL and lock symbol. Next question आहे, imagine you are writing a report about safe internet use. Which 3 point would you include? त्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, use strong password, avoid unknown link, check for HTTP. And last question, your school want to promote its new computer lab online. What's creative way to do it? याचाही सेकंड आन्सर करेक्ट आहे, अपलोड अ पोस्टर टू अ सिक्युअर वेब पेज. या ठिकाणी आपली सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे सेशन 10 या ठिकाणी पूर्ण झालंय. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, तर एक जरूर लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. भेटूया लवकरच आपण पुढच्या 11th सेशनमध्ये.